नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाईक करा, सबस्क्राईब करा. कापसाचे बाजारभाव यंदा जास्तीत जास्त किती होतील, किती रुपयापर्यंत जातील, चला तर पाहूया. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा ज्वलंत मुद्दा बनला आहे. कापसाच्या खुल्या बाजारपेठेत हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव परवडत नसल्याची शेतकऱ्यांची प्रमुख खंत आहे. त्या काही सुधारणा होऊ शकते, कधीपर्यंत होऊ शकते याची माहिती पाहणार आहोत. चला तर पाहूया. मिळतो. केंद्र सरकारनं 2024-25च्या खरीप हंगामासाठी कापसाला प्रति क्विंटल 7,521 रुपये 7,521 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. पण महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये कापसाला 6,900 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय घडामोडीशी जोडलेला असतो. त्यानुसार जागतिक मागणी ही कमी जास्त होत असते. एकूण जागतिक कापूस उत्पादनाच्या जवळपास 24% कापसाचं उत्पादन भारतात घेतलं जातं. कापसाचे भाव पडण्यामागचं कारण आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना कापूस क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त माईक सांगतात, कापूस हा असा उद्योग आहे ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम होतो. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन घेणारा जे देश आहेत, यात अमेरिका, चायना, मिडल ईस्टमधील उझबेकिस्तान, पाकिस्तान याचा जो काही एक दर ठरतो त्याप्रमाणे आपल्याकडील बाजारभावाची तुलना होते. यंदा कापसाला किती भाव मिळू शकतो? 2024-25 मध्ये भारताला 112 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात तब्बल 10 लाख हेक्टरनं घट झाली. त्यामुळे कापूस उत्पादन यंदा 60% घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया. अशा परिस्थितीत यंदा कापसाचा जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो? चारुदत्त माई सांगतात की पुढच्या काही महिन्यांमध्ये कापसाचा बाजारभाव 7,500 ते 8,000 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीत कापूस तयार होतो, त्याचप्रमाणे रेट वाढण्याची शक्यता आहे. अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.